नमस्कार, मी मिनल माळेमडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 9 दिवस नवरात्रीची धामधूम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेलगत असलेल्या कोकरशा देवी या ठिकाणी नवरात्रोत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातोय. या देवीची ख्याती मोठी असून पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. या ठिकाणाहून या ठिकाणी या कोकरशा या ठिकाणी कोकामाईच्या दर्शनासाठी भाविक भक्त मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ब्राह्मणे नमः आपण पाहत आहात. बंद करून घ्या ना. आपलं बंद सेवनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथे आलेलो आहोत कोका आईच्या मातेच्या मंदिरामध्ये आणि या ठिकाणी दरवर्षी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी भक्तगण मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि मुंबई सगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आपले नवस पेटण्यासाठी ही भक्त मंडळी येत असतात. आणि या ठिकाणी असेच एक इथले बाबा आहे त्यांना आपण विचारू या भक्तिगणाबद्दल काय माहिती देतात ते. बाबा, आपण कुठून आला आहात? एरंडेश्वरून आला आहात. आणि या मंदिराबद्दल, हे मंदिर किती वर्षापासूनच आहे? हे फार पुरातन असून हे 1962 पासून हे पुरातन. हां. आणि मग या मंदिराबद्दल या ठिकाणी हा जो भक्तिमय जनसागर लोटतो हा किती वेळेस असतो वर्षामधून? चैत्र पौर्णिमेला एक वेळेस असतो. म्हणजे वर्षामधून 2 वेळेस हा येत असतात. आणि याबद्दल आपल्याला मी इथं आलो आणि मला वैभव पाहून खूप आनंद झाला. या संस्थानाचा सुद्धा माहीत झालं की खूप चांगला आहे. आणि इथे पुजारी या सर्वांची मी भेट घेतोय आणि सर्वांना विचारतोय की इथला कारभार. बाबा, आपण भक्त आहात, आपलं नाव काय? सॉरी साहेब. आणि मग इथं आपण इथंच असतात आता सेवाधारी इथे आहात, आपण पुजारी आहात. आणि हा संगम इथे बिडकीन परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचं कर्ज फेडणं अशक्य झालंय. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि उत्पादनाला मिळणारा कमी दर या गंभीर कारणांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यांना कर्जमाफीची मागणी केली आहे. कर्जमाफी झालीच पाहिजे, अन्यथा संघर्ष आणखी तीव्र करू असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. भैया भैया हेक्टरी 50,000 मध्ये झालीच पाहिजे. एक मिनिट. अरे शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? हरामखोर मंत्र्याचं करायचं काय? फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? एक मिनिट. महाराष्ट्रात सरसगट वल्ला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. अरे फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? अरे फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय?
मदत झालीच पाहिजे. अरे मुख्यमंत्र्याचं करायचं काय? अरे कांद्याला भाव भेटलाच पाहिजे. अरे नुकसानग्रस्त नागरिकांना मदत मिळालीच पाहिजे. जय जवान, जय जवान, जय जवान. बॅनर घ्या, बॅनर झालं का? एक काम करू त्यांची हे मंत्री लोक येतात, शेतकऱ्यासोबत फोटो काढतात. अहो, शेतकऱ्याचा अपमान करतात. आज 8 दिवस झाले महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळालेली नाही आणि शासन फक्त त्यांचे फोटोशूट करतात, त्यांचं काम करतात, चालले जातात आणि ते पण त्यांच्याच पार्टीच्या लोकांचे पंचनामे करतात. पंचनामे करू नये, शेतकऱ्याच्या बांधावर येऊ नये, शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई हेक्टरी 50,000 रुपये द्यावा, नाही तर शेतकऱ्याच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल. कारण शेतकरी आता हे झालेलं आहे, शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. अहो, कितीतरी घरामध्ये पाणी गेले, भांडे वाहून गेले, कांदे वाहून गेले, ज्वारी भिजली, गहू भिजले. शेतकऱ्याला अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. 8 दिवसापासून महापुराने थैमान घातलेलं आहे. हे मंत्री येतात, शेतकऱ्यासोबत फोटो काढतात, शेतकऱ्याचा अपमान करतात, शेतकऱ्याला कुठलीही मदत मिळत नाही आणि या फोटोशूट मंत्र्याचा आम्ही निषेध करत आहे. यांनी यानंतर कुठल्याही शेतकऱ्यासोबत फोटोशूट करू नये. फोटोशूट करणे यांनी तत्काळ थांबावे, नाही तर जनता यांना रोडवर पण फिरू देणार नाही. सरकारचे करायचं काय? आज फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? आज शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत झाली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दिवाळीपर्यंत मदत शेतकऱ्याच्या खात्यात यायला पाहिजे. नाहीतर आम्ही तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रात नाही का जलसमाधीचा आंदोलनाचा इशारा देतो. आता माझी सध्याची मक्काची परिस्थिती अशी का मक्का पाण्यामध्ये. हे सरकार नाही का याचं कोणताही अधिकारी मक्कामध्ये आलेला नाही आहे. कोणता आला, तलाठीने आला, तहसीलदारने आलं, कोणीच नाही आलं. सध्या मक्का पाण्यामध्ये. प्रशासन म्हणते की प्रशासन म्हणतं सरसकट कोणतं आहे? सरसकट तुम्ही आहे का? ते काय म्हणते सरसकट तर तुम्ही आहे का याचं हे करून राहिले ना. सर सरकार पंचनामा करते, सरसकट द्यायचं म्हणते, मग किती देते हे पण सांगायला तयार नाही. सरकार नुसते 8 आणि 8.5 हजारामध्ये काय होतं सर? सरसकट फक्त 8-8.5 हेक्टरी देते. काय शेतकऱ्याला काय? शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे सर. आता तेवढं एकच पर्याय शेतकऱ्याकडे. जर सरकारने जर पंचनामे करायला तयार नाही, तलाठी करायला तयार नाही, कोणी यायला तयार, कोणी शेतकऱ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही सर. शेवटी शेतकरी हातबल झालेला आहे. शेवटी त्याच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही सर. ओके. अरे फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं. अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पैठण तालुक्यातील प्रसिद्ध सेवालाल महाराजांच्या मठात मोठं नुकसान झालंय. मठातील काही भाग कोसळला असून परिसरातील झाडं आणि इतर संरचना देखील उद्ध्वस्त झाल्यात. अचानक आलेल्या या वादळामुळे भक्तगण आणि ग्रामस्थ घाबरले आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. होतं आमचं एकही काही घरातून काही काढलेलं नव्हतं. आम्ही सगळं 10 क्विंटल गहू, 3 लाखाचे स्वयंपाकाचे भांडे आणि 100 पत्र होते इथं. आणि पालखी 14 लाखाची पालखी होती सेवालाल महाराजाची. इथं कोणी काही आलं नाही. आम्ही बरेचसे लोकांना फोन केलं पण कोणी काही दखल घेतली नाही आमची. आम्ही इथं पाण्यात बुडूनसनी मरायला आलो होतो. इथले काही सार्वजनिक सहकार्याने सहकार्य केलं आम्हाला. त्यावेळेस इथं आम्ही गावाकडे होतो. गावाकडून आल्यानंतर इथं आम्ही गळ्या इतकं पाणी होतं. आम्हाला काहीच काढता नाही आलं आणि एकाएकीच पाणी आलं इथं. त्यामुळं आई होत्या, आईने काहीच नाही काढल्यामुळं सगळी पूर्ण नुकसान झाली. मठाचं हॉलचे खिडक्या फुटले, पुरं भांडे बासनं कपडे लत्ते संपूर्ण वाहून गेलेलं आमचं. आमची नुकसान कमीत कमी 15 ते 20 लाखापर्यंत नुकसान झालेले आहे. प्रशासन वगैरे कोणीच नाही आलं का? कोणीच नाही आलं. प्रशासनाला खूप वेळेस कॉल केला आम्ही. तिकडं जाऊन जिथं होते तिथं भेट घेतली पण इकडं कोणीच नाही आलं आमच्याकडे. मी स्वतः जाऊन प्रशासनाला भेटलो तरी पण
कोणी दखल नाही घेतलेली. इथं जे मित्रमंडळ होते त्याने आम्हाला फक्त 5 ते 10 गोणी गहू काढलेले. आम्ही बाकीचं आमचं संपूर्ण नदी किराणे पूर्ण वाहून गेलेलं आहे. आम्ही दोघं भाऊ कमीत कमी 15 फूट पाण्यातून मरता मरता वाचलेलं आहे. इथं कोणीच नव्हतं. सगळे कितीपर्यंत पाणी होतं काल? इथं मठाच्या वरती रूमाच्या वरती 15 फूट पाणी होतं. 3.5 संत सेवालाल महाराज बंजारा सेवा संघ हा पैठण या ठिकाणी समाजाचा मठ आहे आणि या मठामध्ये मठाचे पुजारी भीमराव महाराज व त्यांच्या धर्मपत्नी व मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अंध अपंग समाज या ठिकाणी राहत असतो. या समाजाची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते. अचानकपणे या ठिकाणी पाण्याचा विसर्ग वाढला. जवळपास 3 लाख क्युसेकने हा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाढला आणि या मठाच्या म्हणजे जवळपास या ठिकाणी या सभागृहाच्या वरती जवळपास 10 फूट पाणी या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी या घरामध्ये घुसून घरामध्ये जे काही जीवनावश्यक वस्तू होते, साहित्य होतं, धान्य वगैरे होतं, ते सगळं त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे. या ठिकाणी शेडचा हा जो शेड होता, शेडचे पत्र या ठिकाणी काढलेले होते. 60 ते 70 पत्र या ठिकाणी वाहून गेलेले आहेत. या घरावरचे सगळे पत्र त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत. जे काही कागदपत्रे असतील, जीवनावश्यक गोष्टी होत्या, या सगळ्या या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत आणि प्रशासनाची या ठिकाणी अजूनही मदत झालेली नाही आहे. फक्त या ठिकाणी आत्ताच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी येऊन फक्त फोटो काढून त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेलेले आहे. पण आम्ही तहसीलदार मॅडमना फोन केला की या प्रत्यक्ष पंचनामा करा आणि मी सगळ्या बंजारा समाज बांधवांना विनंती करतो की न भरून काढता येणारी हानी आहे. 10 ते 15 लाखाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हा नुकसान या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो, आदरणीय स्थानिक आमदार भुमरे साहेबांना विनंती करतो की आपण या बातमीची दखल घेऊन मदत करावी. समाज बांधवाला विनंती आहे की आपण मदत करावी. धन्यवाद. सेवालाल महाराज गुरुमाटी आपण समाजे सर्व में गंगार काठे में डूब मेलो छो होना जरा खानी सहकार करो. मारे आता जत्रा परिवार तो पाणी माहीत काढे छा. सेवालाल महाराज पूरो 14 लाख रथ पूरो पानी में सत्यानाश करो. डीजे मशीन 2 लाख मशीन थी पूर्ण चले गो. डीजे विजे से पत्रा से चले के पत्रे बाहर ती सको पूर्ण मटेरियल खाए रहो तो 20 क्विंटल धान्य रहतं मार्कानं. मिनार पंगत देतो तो पंगत देत आहे लोकून खरा होतो तो आता मिना जो पूर्ण घाळे गो सारी पाणी में पूर्ण चले गो. समाज बांधून सारी कर थाईन मोटो मदत करे रो आणि आवडा काम मंदिरे में सारी मूर्ति रो ना से खराबी है कि थोड़ी सारी भगवान रहती यात्रा वेहन चले गए. 50 लाख मंडप है तुम्हारो तो मंडप चले गो. विनंती से मार पूर्ण मंडप भी चले गो. पत्थर चले गए, पत्थर घरे पर घर तुट गो. घर तुटन पार न काहीच कोण रो घरे माही पूर्ण आणि हाई मदत करे रो सेवालाल महाराजे रो. आणि आपणो सारी पत्थर उचकळन सारी पत्थर ऊपर 15 फूट पानी चले गो. 15 फूट पानी जात हाई. माही घरे में 2 तोला सोनो तो सोनो भी चले गो. छोरीवर भुऱ्या ते ये से चले गए. माही चांदी वांदी सारी चैने गिने जे तो कागदपत्र पूर्ण घायल गए पाणी माही काहीच कोण रो मार्कानं. माझ्या बाद मग सुद्धा गंगा में मान कुंडकुंडा खेचे मान 15 फुटे में पानी चले गो. तो महट जो मन बचाए से बस होड़गी वाला भी जैसे काणो कर नाखो माही चले गो. मग पछू बादे में काढ़ो छे मैं नटकर बचो छू. मग एक कृपया कपड़ा लत्ता पूर्ण काहीच कोणी काढे. हम सत्य ती पूर्ण बाहेर चले गए. मैं तो कोणी आता आयो मग बादेम काढे बादेम काही कोणी हो. भगवान तम सेवालाल महाराज की जय. वाळवा तालुक्यातील काळमवाडी येथील काळमदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात पार पडलाय. संपूर्ण 9 दिवस श्रद्धापूर्ण वातावरणात देवीची सेवा केली जाते. या कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सरपंच, पोलीस तसंच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी.
कुठला होईल मॅच? जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। नांदेडचे सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय तसंच महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ नागरिकांचे नेते हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी समस्या मांडल्या असून शासनाकडून त्यांच्यासाठी विविध उपाययोजना करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली। समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन शासनापर्यंत त्या पोहोचवू आणि शासनाच्या योजना ज्येष्ठांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोण? त्या व्यक्तीचं वय 60 वर्ष झालेलं आहे, त्यापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे ते सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत। जगामध्ये जेवढ्या क्रांत्या झालेल्या आहेत त्या पोटाच्या आगीमुळे झालेल्या आहेत। ह्या समस्त बांधवांच्या, ह्या महिलांच्या ज्या काही समस्या आहेत मी हे समजतो, मी कोणावर टीकाही करत नाही। वैद्य सर असतात, वैद्य सर आमच्यासोबत काम करतात। तिकडे ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ अर्ज आणि पती पत्नीमधील वाद असे अर्ज आम्ही काउन्सिलर म्हणून ॲज अ काउन्सिलर समुपदेशक म्हणून काम करतो। अशा प्रकारचे अर्ज आमच्याकडे येतात। तर मी ते काम करत असताना मी जे अनुभवले ते मला इथे सांगावंसं वाटलं, म्हणून मी सरांना वेळ मागून घेतला की सर मला 2 मिनिट बोलू द्या। जे पती पत्नीचे काउन्सिलिंगच्या दरम्यान मुलगा म्हणतो की मॅडम हिच्या आईचं इंटरफेअर आहे, हिच्या वडिलाचं इंटरफेअर आहे म्हणून आमचा संसार लागत नाही। मुलगी म्हणते मॅडम माझ्या सासूचं इंटरफेअर आहे, माझ्या सासऱ्याचं इंटरफेअर आहे म्हणून हे सगळे वाद होतात। सर्वप्रथम सर्व ज्येष्ठ नागरिकांना या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज नांदेड येथे सामाजिक न्याय विभागाकडून खूप मोठ्या उत्साहात ज्येष्ठ नागरिक दिन कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजन केलेले होते। या कार्यशाळेमध्ये फेस्कॉमचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय अशोक तेरकर साहेब, तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे डॉक्टर हंसराज वैद्य साहेब, डॉक्टर सिद्दीकी साहेब, तसेच प्रभाकर आमचे सन्माननीय कुंटूरकर सर आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। सदर कार्यशाळेला आपल्या जिल्ह्याचे विधी सेवाचे सन्माननीय जज सन्माननीय शिरीष देशपांडे साहेब या ठिकाणी सर्व ज्येष्ठांना मार्गदर्शन केलेलं आहे। ज्या काही शासनाकडून योजना आहेत त्या ज्येष्ठांपर्यंत कशा पोहोचवता येतील, विविध विभागाकडून ज्येष्ठांसाठी प्रायोगिक बेसवर प्रथम प्राधान्याने त्यांच्यापर्यंत कशा योजना आपल्याला पोहोचवता येतील या अनुषंगाने चर्चा झालेली आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय वारंवार ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असून त्यांनी बैठका घेऊन इतर HODंनाही पण सूचना देत असतात। या कार्यशाळेमध्ये फेस्कॉम या संघटनेकडून ज्या काही म्हणजे समस्या असतील किंवा शासनाकडे मांडणाऱ्या ज्या निवेदन असतील ते निवेदन आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया आणि शासनाकडून त्या अनुषंगाने ज्या काही योजना ज्येष्ठांपर्यंत पोहोचवता येतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न समाज कल्याण विभागाच्या वतीने आम्ही करूया। सर्व ज्येष्ठांना परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। आज आमचे आदरणीय सहआयुक्त शिवानंदजी निमगिरे साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यशाळा इथली घेतली। प्रचंड मोठ्या संख्येने सर्व ज्येष्ठ नागरिक पूर्ण हिंगोली जिल्ह्यापासून नांदेड जिल्ह्यापर्यंत सर्व आलेली होती। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज चर्चा झाली। आदरणीय तेरकर साहेबांनी आणि इतर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्याबद्दल काम करणाऱ्या लोकांनी त्या चांगल्या प्रकारे
ह्या स्टेजवर मांडल्या गेल्या आणि मी माझ्या वतीनं आमच्या जे झोपडपट्टीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांच्या समस्या काय आहेत आणि सरकारने काय करायला हवं, कशा आमच्या त्या मागण्या मान्य करायला लागेल याबद्दल मी बोललो. आमच्या मागण्या फार थोडक्या आहेत. साधारणतः आमचं धोरण त्यांनी शासनाने तंतोतंत अंमलात आणावं. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी. आमचं वय वर्ष 60च धरावं. आम्हाला काहीतरी महिन्याला मानधन देण्यात यावं. अशा एक त्रोटक आमच्या मागण्या आहेत आणि ते शासनाने मान्य कराव्या. तसंच आमच्या ज्येष्ठ नागरिकापैकी महिला आणि पुरुष म्हणून विधानसभेवर आणि राज्यसभेवर त्यांना घेण्यात यावं. आमचा खास करून मंत्री, जसा इतर खात्यांचे मंत्री आहेत तसे ज्येष्ठ नागरिकाचा मंत्री आम्हाला देऊन सन्मान करावा. अशा साधारण मागण्या आमच्या आहेत. त्या मागण्या शासनाने अतिशय सहानुभूतीपूर्वक मान्य कराव्यात एवढेच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक. सर्वप्रथम सर्व ज्येष्ठ नागरिकांना या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज नांदेड येथे सामाजिक न्याय विभागाकडून खूप मोठ्या उत्साहात ज्येष्ठ नागरिक दिन कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजन केलेले होते. या कार्यशाळेमध्ये फेस्कॉमचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय अशोक तेरकर साहेब, तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे डॉक्टर हंसराज वैद्य साहेब, डॉक्टर सिद्दीकी साहेब, तसेच प्रभाकर आमचे सन्माननीय कुंटूरकर सर आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. सदर कार्यशाळेला आपल्या जिल्ह्याचे विधी सेवाचे सन्माननीय जज सन्माननीय शिरीष देशपांडे साहेब या ठिकाणी सर्व ज्येष्ठांना मार्गदर्शन केलेलं आहे. ज्या काही शासनाकडून योजना आहेत त्या ज्येष्ठांपर्यंत कशा पोहोचवता येतील, विविध विभागाकडून ज्येष्ठांसाठी प्रायोगिक बेसवर प्रथम प्राधान्याने त्यांच्यापर्यंत कशा योजना आपल्याला पोहोचवता येतील या अनुषंगाने चर्चा झालेली आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय वारंवार ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असून त्यांनी बैठका घेऊन इतर HODंना पण सूचना देत असतात. या कार्यशाळेमध्ये फेस्कॉम या संघटनेकडून ज्या काही म्हणजे समस्या असतील किंवा शासनाकडे मांडणाऱ्या ज्या निवेदन असतील ते निवेदन आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया आणि शासनाकडून त्या अनुषंगाने ज्या काही योजना ज्येष्ठांपर्यंत पोहोचवता येतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न समाज कल्याण विभागाच्या वतीने आम्ही करूया. सर्व ज्येष्ठांना परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज आमचे आदरणीय सहआयुक्त शिवानंदजी निमगिरे साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यशाळा इथली घेतली. प्रचंड मोठ्या संख्येने सर्व ज्येष्ठ नागरिक पूर्ण हिंगोली जिल्ह्यापासून नांदेड जिल्ह्यापर्यंत सर्व आलेली होती. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज चर्चा झाली. आदरणीय तेरकर साहेबांनी आणि इतर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्याबद्दल काम करणाऱ्या लोकांनी त्या चांगल्या प्रकारे ह्या स्टेजवर मांडल्या गेल्या आणि मी माझ्या वतीनं आमच्या जे झोपडपट्टीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांच्या समस्या काय आहेत आणि सरकारने काय करायला हवं, कशा आमच्या त्या मागण्या मान्य करायला लागेल याबद्दल मी बोललो. आमच्या मागण्या फार थोडक्या आहेत. साधारणतः आमचं धोरण त्यांनी शासनाने तंतोतंत अंमलात आणावं. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी. आमचं वय वर्ष 60च धरावं. आम्हाला काहीतरी महिन्याला मानधन देण्यात यावं. अशा एक त्रोटक आमच्या मागण्या आहेत आणि ते शासनाने मान्य कराव्या. तसंच आमच्या ज्येष्ठ नागरिकापैकी महिला आणि पुरुष म्हणून विधानसभेवर आणि राज्यसभेवर त्यांना घेण्यात यावं. आमचा खास करून मंत्री, जसा इतर खात्यांचे मंत्री आहेत तसे ज्येष्ठ नागरिकाचा मंत्री आम्हाला देऊन सन्मान करावा. अशा साधारण मागण्या आमच्या आहेत. त्या मागण्या शासनाने अतिशय सहानुभूतीपूर्वक मान्य कराव्यात एवढेच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक. सर्वप्रथम सर्व ज्येष्ठ नागरिकांना या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आज नांदेड येथे सामाजिक न्याय विभागाकडून खूप मोठ्या उत्साहात ज्येष्ठ नागरिक दिन कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजन केलेले होते। या कार्यशाळेमध्ये फेस्कॉमचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय अशोक तेरकर साहेब, तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे डॉक्टर हंसराज वैद्य साहेब, डॉक्टर सिद्दीकी साहेब, तसेच प्रभाकर आमचे सन्माननीय कुंटूरकर सर आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। सदर कार्यशाळेला आपल्या जिल्ह्याचे विधी सेवाचे सन्माननीय जज सन्माननीय शिरीष देशपांडे साहेब या ठिकाणी सर्व ज्येष्ठांना मार्गदर्शन केलेलं आहे। ज्या काही शासनाकडून योजना आहेत त्या ज्येष्ठांपर्यंत कशा पोहोचवता येतील, विविध विभागाकडून ज्येष्ठांसाठी प्रायोगिक बेसवर प्रथम प्राधान्याने त्यांच्यापर्यंत कशा योजना आपल्याला पोहोचवता येतील या अनुषंगाने चर्चा झालेली आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय वारंवार ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असून त्यांनी बैठका घेऊन इतर HODंनाही पण सूचना देत असतात। या कार्यशाळेमध्ये फेस्कॉम या संघटनेकडून ज्या काही म्हणजे समस्या असतील किंवा शासनाकडे मांडणाऱ्या ज्या निवेदन असतील ते निवेदन आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया आणि शासनाकडून त्या अनुषंगाने ज्या काही योजना ज्येष्ठांपर्यंत पोहोचवता येतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न समाज कल्याण विभागाच्या वतीने आम्ही करूया। सर्व ज्येष्ठांना परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। आज आमचे आदरणीय सहआयुक्त शिवानंदजी निमगिरे साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यशाळा इथली घेतली। प्रचंड मोठ्या संख्येने सर्व ज्येष्ठ नागरिक पूर्ण हिंगोली जिल्ह्यापासून नांदेड जिल्ह्यापर्यंत सर्व आलेली होती। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज चर्चा झाली। आदरणीय तेरकर साहेबांनी आणि इतर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्याबद्दल काम करणाऱ्या लोकांनी त्या चांगल्या प्रकारे ह्या स्टेजवर मांडल्या गेल्या आणि मी माझ्या वतीनं आमच्या जे झोपडपट्टीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांच्या समस्या काय आहेत आणि सरकारने काय करायला हवं, कशा आमच्या त्या मागण्या मान्य करायला लागेल याबद्दल मी बोललो। आमच्या मागण्या फार थोडक्या आहेत। साधारणतः आमचं धोरण त्यांनी शासनाने तंतोतंत अंमलात आणावं। त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी। आमचं वय वर्ष 60च धरावं। आम्हाला काहीतरी महिन्याला मानधन देण्यात यावं। अशा एक त्रोटक आमच्या मागण्या आहेत आणि ते शासनाने मान्य कराव्या। तसंच आमच्या ज्येष्ठ नागरिकापैकी महिला आणि पुरुष म्हणून विधानसभेवर आणि राज्यसभेवर त्यांना घेण्यात यावं। आमचा खास करून मंत्री जसा इतर खात्यांचे मंत्री आहेत तसे ज्येष्ठ नागरिकाचा मंत्री आम्हाला देऊन सन्मान करावा। अशा साधारण मागण्या आमच्या आहेत। त्या मागण्या शासनाने अतिशय सहानुभूतीपूर्वक मान्य कराव्यात एवढेच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक। आणि 60 वर्षाहून 1 दिवस झाला किंवा आठवड्याहून 1 वर्ष झालं की तो काही बिनकामाचा होत नाही आणि पेन्शन मिळणार तर फार कामाचा असतो। उभी करावी जेणेकरून प्रत्येक नागरिकापर्यंत या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचावे, त्यांना माहिती व्हाव्यात, कोणाकडे अप्रोच व्हायला माहिती झाले तर मला वाटतं की आमच्यापेक्षाही शासन खूप बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या 2007चा कायदा आहे देशपांडेचा इतके प्रॉब्लेम घराघरा प्रॉब्लेम आहेत ज्येष्ठ नागरिक प्रत्येक जण 2007च्या कायद्याखाली त्याच्यामध्ये येऊन काम करण्याच्या इच्छित असतो नसतो, परंतु संदर्भामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या समस्या आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ज्येष्ठ लोणार शहरातील भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून हद्दपार करा, नाहीतर पालिकेत मोकाट कुत्रे आणून सोडू, असा इशारा शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे आणि शहर प्रमुख गजानन जाधव यांनी लोणार नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला। या प्रसंगी शिवसेना उबाटाचे ॲडव्होकेट दीपक मापारी, गोपाल मापारी, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। लोणार शहरात हजारो भटके कुत्रे हिंडत आहेत। कित्येक लोकांना, लहान मुलांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय, त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय।
या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। शहराच्या हद्दीमध्ये हे जे स्ट्रीट डॉग आहेत, भटके कुत्रे, यांची संख्या इतकी वाढलेली आणि यांची निर्बीजीकरण होत नाही आहे कित्येक वर्षापासून, आणि भटक्या कुत्र्यांचा उपाययोजना आपल्या नगरपालिकेकडून होत नाही आहे। म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की या 8 दिवसामध्ये किमान ही प्रक्रिया सुरू करा, नाहीतर जर ही प्रक्रिया सुरू नाही झाली तर आम्हाला ते भटके कुत्रे आणून इथे नगरपालिकेमध्ये सोडू टाकतो आणि त्याची जबाबदारी नगरपालिकेची असेल, एवढंच निवेदन देण्यासाठी तुम्हाला नवरात्रीच्या 9मी दिवशी दरवर्षी राणा दाम्पत्य त्यांच्या शंकरनगर येथील गंगा सावित्री ते अंबादेवी एकविरा देवी मंदिरापर्यंत अनवाणी पायदळ यात्रा काढतात। पायदळ यात्रेत टाळ मृदुंगाच्या निनादात महिला मंडळांनी सहभाग घेतला। आई अंबा मातासह एकविरा देवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला। मंदिरात देवीचं दर्शन घेऊन विदर्भात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे त्यांना चांगले दिवस यावेत यासाठी नवनीत राणा दाम्पत्यानं देवी पुढे साकडं घातलंय। भारत माता की जय, अंबा माता की जय, एकविरा माता की जय। शेतकऱ्यांसाठी आपलं शेतमजुरांचं दिव्यांग राहतो। सब नेते आए ना बाबा बीजेपी और स्वाभिमान के दरवर्षी पदयात्रा करतो आणि वेगवेगळ्या अंबादेवी यावेळी जी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना आणि जे कळ देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेलं आहे ते पाहून यावेळी अंबादेवीला एकविरा देवीला एवढीच साकडं घालते की त्यांचं भविष्य चांगलं हो आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊला अंबादेवी एकविरा देवी एवढी ताकद द्यावं की लवकरात लवकर गाडीचे अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो, एवढेच आज आशीर्वाद मागायला आणि साकडं घालायला मी अंबादेवी आणि एकविरा देवीमध्ये सगळं मुख्यमंत्र्यांनी संकेत दिल्यानंतर खालच्या पातळीवर टीका केलेली आहे, काय सांगा तुम्ही? मला असं वाटते पक्ष कोणाच्याही पक्षातून कोणीही आमदार असो कोणीही असो, मला वाटते जी आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि जे शेतकऱ्यांचे हाल आहे, मला वाटते आपला योगदान इंडिव्हिज्युअल आपण काय शेतकऱ्यांसाठी करतोय त्याला महत्त्व दिलं पाहिजे। राजकारण हा आयुष्यभर पूर्ण सगळे पॉलिटिकल लोकांमध्ये आणि वेगळे वेगळे पक्षांमध्ये चालणार आहे, पण मला वाटते की आमचा शेतकरी जर आज संकटात आहे तर त्याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि राजकारण आणि या सगळी गोष्टी चालत राहणार। दसरा मेळावा आहे उद्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जे पत्रकार परिषद घेतात त्यांचं जे पोपट रोज सकाळी 9 वाजता बोलते त्यांनाही माझं सांगणं आहे, खूप मोठ्या माझ्यापेक्षा वयाने, पण त्यांना सल्ला नक्की देऊ शकते एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आणि या महाराष्ट्राची मुलगी आणि सून म्हणून। जे संकट शेतकऱ्यांवर आहे टोमणे मारण्याचा काम फक्त उद्धव ठाकरेजीकडे आहे। उद्या जे मेळावा ते दसरा मेळावा घेणार आहे, माझं एवढंच म्हणणं राहील जे 150 कोटी 200 कोटींचे मालक आहेत
तुम्ही जे घोषणा केलेली आहे उद्या तुम्ही फक्त घोषणा काहीशे कोटींची केली आहे, पण तुम्ही किती हजारो कोटींचे मालक आहे हा महाराष्ट्राच्या नाही पूर्ण देशाच्या लोकांना माहीत आहे। तर माझी विनंती एवढीच नाही, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही नेहमी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला लोकांसोबत, तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही आणि शेताची माती पायाला लागते कशी, झोंबते कशी, दगड कसे रुततात पायाला हे उद्धव ठाकरे साहेबांना माहीत नाही। नुसतं टोमणे मारून ऑपोजिशनवर, मुख्यमंत्रीवर, आमचे देवा भाऊवर, आमचे उपमुख्यमंत्रीवर फक्त टोमणे मारण्याचं काम करतात आणि उद्याही सुद्धा पूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे। गेल्या किती वर्षापासून आम्ही पाहत आहे दसरे मेळाव्यामध्ये महाराष्ट्रासाठी काय करणार, शेतकऱ्यांसाठी काय करणार त्याच्यावर काही लक्ष नाही, फक्त टोमणे मारण्याचं काम उद्धव ठाकरे करत। आणि उद्या तुम्ही म्हणताय ना सगळे खुश आहे, ठाकरे कुटुंब एकत्रित येत आहे, आम्ही सगळं महाराष्ट्राची जनता खूप खुश आहे, पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही उद्या शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे मालिक जे लोक आहेत ते उद्या सगळे ठाकरे कुटुंब शेतकऱ्यांना किती कोटीची, किती हजारो, किती 100 कोटींची घोषणा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही करता त्याची वाट आम्ही नक्की पाहू। नाही तर तुमचं तर ठरलेलं आहे टोमणं मारणं आणि टोमणे मारून राजकारण करणं। उद्धव ठाकरेजी उद्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही दसरा मेळावा करा, टोमणे मारण्यासाठी नाही। झालाच ना आता रोज 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 बोलता राहायचो। बातमी 8. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच नद्यांना पूर आलाय। आता गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलंय आणि याचा फटका मराठवाड्यातील शेत जमिनीला देखील बसलाय। घरामध्ये पाणी घुसले, जनावरं वाहून गेलेत, अशा अनेक समस्यांसाठी सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मराठवाड्यात महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले असून केंद्र सरकारकडे मराठवाड्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार आहोत असं खासदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले। एवढा पाऊस झालेला आहे, नद्यांना पूर आलेला आहे, काय वाटते अजूनही मदत जाहीर झालेली नाही? आपण परभणीत पाहणी केली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये 1 महिन्यापासून जे आसमानी संकट कोसळत आहे शेतकऱ्यावर, आज शेतकऱ्याच्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं बघतोय। बरेचशी गावं पाण्याने ओढलेली आहेत, बॅकवॉटरमुळे शेतकरी आमचा त्रस्त आहे आणि आज 1 महिना होऊन सुद्धा उलटून सुद्धा राज्य सरकारने विशेष मदत अशी कोणतीही केलेली दिसत नाहीये। 8,500 रुपये ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना आहे, कारण शेतीमधलं एक हेक्टरचं जर 1 एकरचं जर सोयाबीन त्याला काढायचं असेल तर 5,000 रुपये मजुरी त्याला द्यावं लागत आहे। त्यामुळं आज आम्ही काँग्रेसच्या समितीतर्फे पाहणी केली आणि सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत की कोल्हापूरच्या धर्तीवर जशी त्यांनी विशेष मदत केली तसंच विशेष पॅकेज 50,000 रुपये प्रति हेक्टरी जसं पंजाब सरकारनं त्वरित 8 दिवसात दिले तसं येणाऱ्या 3-4 दिवसात सरकारने शेतकऱ्यांनी द्यावं, तरच सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात जर टाकलं तर शेतकऱ्यांची येणाऱ्या 10-12 दिवसावरची दिवाळी आहे ती गोड होईल। आणि ह्याच्यामुळं शेतीमालाचं तर प्रचंड नुकसान झालेलंच आहे। बऱ्याच शेतकऱ्याची जी जनावरे आहेत ती वाहून गेलेली आहेत। शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं जे कर्ज आहे ती कर्जमाफी या सरकारने त्वरित करावी। बँकेची जी हप्तेवाली जी तगादा लावत आहेत की कर्ज वसुलीचा, तीही सरकारनं या ठिकाणी पुढील 7-8 महिन्यासाठी थांबवावी। अशी अनेक मागण्या आम्ही काँग्रेसच्या वतीने आज या ठिकाणी सरकारकडे करत आहोत।
जर सरकार ह्या मागण्या पूर्ण करत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या वतीने मोठं उग्र आंदोलन उभा करण्यात येईल आणि सरकारला जाब विचारण्यात येईल. एकीकडे मदत अद्याप नाहीये, मात्र ऊसाच्या म्हणजे प्रति टन ऊसामागे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय सरकारने. आज आपण बघू शकतो की सरकारने असा एक निर्णय घेतलेला दिसते की प्रति टन 15 रुपये शेतकऱ्याकडूनच या ठिकाणी वसुली करताना दिसत आहे. तर हे सरकार खरं तर शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशील आहे का, असं मला या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्याला उलटी मदत करायचं सोडून शेतकऱ्याकडूनच तुम्ही 15 रुपये कपात करून ऊसामधून पैसे जर घेत असाल तर या ठिकाणी सरकार हे शेतकऱ्यांचं विरोधी सरकार आहे का, असा हा मला प्रश्न विचारायचा. आपण 30ही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसकडून पाहणी करण्यात आली. आता ह्याचा पुढचा टप्पा काय आहे? पुढचा टप्पा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारल्याचं आपल्याला दिसेल. वेळोवेळी आंदोलनाचे टप्पे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर होतील. पण मला विनंती करायचं आहे की बाबा आपलं सरकारने आंदोलन करण्याची वेळ न येऊ देता लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना करावी, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात आत्महत्या होताना दिसत आहे. सरकार आणखी किती आत्महत्येची वाट बघत आहे हे मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे खासदार केंद्राकडे काही मागणी करणार आहेत? निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे मराठवाड्यामधले आणि महाराष्ट्रातले जे महाविकास आघाडीचे खासदार आहेत ते आम्ही केंद्राकडे विशेष पॅकेज महाराष्ट्रातलं मिळावं यासाठी आम्ही अर्ज करणार आहोत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपद परभणीचा अद्यापही खाली आहे. नंतर बघू ना, आता दुष्काळीत काय नाही, आता आपण बघतोय ही दुष्काळी पाणी आहे आणि निश्चितच येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो पण तिढा सुटेल. माननीय प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब तो तिढा निश्चितच सोडवतील. ब्लॉक झालेला आहे, प्रत्येक पुलावर 5-5 तास खूप पाणी आहे आणि म्हणून आम्ही मग ते पर्यायी रस्ता काढला आणि मग ते आमचे गुवाहाटी आज आम्ही ओझूरला गेलो. ओझूरला जात असताना मग मध्येच खडाळा, लिमला, दगडवाडी, वजूर शेतकऱ्यांना भेटलो, शेतीची पाहणी केली आणि एक गाव जरी नदीच्या काठावर नसते तरी आजही शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पूर्ण सोयाबीन नासून सोडून गेलेलं आहे. सोयाबीन काढायची तयारी पडतात ते सोयाबीन काढा 4,000 रुपयाला बॅग आहे काढायला. 4,000 रुपये म्हणजे एक बॅग जर पेरलेली शेताने ती 5,000 रुपये त्याची मजुरी आहे. आता खरं म्हणजे ते पीक पाहिल्यानंतर ती मजूर द्यायला सुद्धा बरोबर नाही, म्हणजे त्या काढण्याचा पेरणीचा, उत्पन्नाचा आणि त्याचा फवारणीचा. परभणी येथे होत असलेल्या आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमच्या समितीमधील सदस्य. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त झालाय, तर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना मदत करा या प्रमुख मागण्यांसाठी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. बस स्टँड अंबाजोगाई हे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी पूरग्रस्त शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था सध्या झालेली आहे. बीड जिल्ह्यातला शेतकरी हा अतिशय उद्ध्वस्त झालेल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी वागत आहे. त्या ठिकाणी त्याला आधाराची गरज आहे. या ठिकाणी सर्व सरसकट शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली पाहिजे, हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, ज्याच्यामुळं पुन्हा हा उद्ध्वस्त झालेला शेतकरी कुठंतरी तो वाचला पाहिजे. शेतकऱ्याला उभा करणं आता काळाची गरज आहे. म्हणून या ठिकाणी हा कोरबने मोर्चा या ठिकाणी सरकारच्या विरोधात काढण्यात आला होता. काय सरकारला आव्हान करणार? सरकारची आता या ठिकाणी जे सरकारनं जे झोपीचं सोंग घेतलंय
त्याच्या बाहेर आलं पाहिजे आणि सरकारनं जर खऱ्या अर्थानं माणसं पुन्हा उभा करायची असतील, महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा असेल तर या सर्वसामान्य माणसाला आधार दिला पाहिजे, नाहीतर लोक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत. हातामध्ये रुग्ण होते काय कारण? याचं एक रुग्ण हे प्रतीक होतं मोर्चाचं. लोक आता आक्रोश मोर्चा झाला आहे, लोक आता वैतागलेले आहेत. लोक सर्वसामान्य माणसाचा दिवसेंदिवस आता पारा वाढत चालला आहे, त्याच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. तो जर तुम्ही जर मदत केली नाही तर त्याला आता सडेतोड उत्तर रुग्ण हातात घेऊनच विचारल्याशिवाय राहणार नाही. जालना जिल्ह्यातील अंबड इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. धनगर समाज बांधवांचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, तसंच आमचे दैवत आणि धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे मागील 15 दिवसांपासून जालना इथं आमरण उपोषण करत आहेत. सरकार त्यांच्या उपोषणाकडे दखल देत नाही अशी नाराजी रामभाऊ लांडे यांनी व्यक्त केली. सरकारवर जोरदार निशाणा साधत तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी करण्यात आली. आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, काय सांगाल, काय मागणी? भारतीय संविधानातील कलम 342(1) नुसार एसटी आरक्षणाच्या यादीमध्ये 36व्या क्रमांकावर ओरानोब्लिक धनगड आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जी जमात अस्तित्वात नाही आणि जी जमात अस्तित्वात आहे त्याला आरक्षणाची सवलत दिली पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे असं सुप्रीम कोर्ट संविधान म्हणतं. या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी जालना येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जवळपास 15 दिवस झाले हे आमरण उपोषण सुरू आहे. काल त्यांना चक्कर आली, काल त्यांच्या किडनीवर सूज आली, त्यांची शुगर लेवल अतिशय कमी झालेली, त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपक भाऊ बोराडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळी मंत्रिमंडळाचं पाठवलं होतं. दीपक भाऊ कडून सुद्धा एक शिष्टमंडळ परवा दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटून आलं, परंतु जे मुख्यमंत्री लाखो लोकात धनगर समाजाला आरक्षण देण्याचं वचन देतात ते मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानावर ज्यावेळेस धनगर समाजाचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेलं त्यावेळेस ते धनगर समाजाला आरक्षण देताना अडथळे आहेत, अडचणी आहेत असं सांगतात. या कारणानं राज्यातील धनगर समाज त्या ठिकाणी संताप व्यक्त करतोय आणि आपला संताप रास्ता रोकोच्या माध्यमातून आज ठिकठिकाणी व्यक्त करतोय. धनगर समाजाला लवकरात लवकर सरकारनं एसटीच्या सवलती दिल्या पाहिजे, एसटी आरक्षण हे बहाल केलं पाहिजे. गेल्या 70 वर्षापासून धनगर समाज हा सामाजिक न्यायापासून छत्रपती शाहू राजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आरक्षण दिलं त्या आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला अजूनही सामाजिक न्याय मिळालेला नाही, सत्तेमध्ये वाटा मिळालेला नाही, म्हणून हा धनगर समाज दुःखी आहे. आपल्या अन्यायाचा ढोल तो सरकार समोर वाजवत आहे. शिष्टमंडळ येऊन सुद्धा भेटून गेलेले सुद्धा देखील त्यांनी आणलेलं होतं, चर्चा केलेली. सरकारनं त्यावेळेस दीपक भाऊशी ज्यावेळेस फोनवरून चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी, त्या चर्चेचा एक त्यांनी ड्राफ्ट तयार करून दीपक भाऊंना पाठवला होता आणि धनगर आरक्षण हे कायदेशीररित्या बहाल करायचंय, सरकारकडून GR काढायचा, म्हणून तुम्ही कायदेशीर पद्धतीने सांगा अशा पद्धतीने सांगितल्यानंतर धनगर समाजाचे जे सिनियर काउन्सिलर जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रॅक्टिस करतात या सगळ्या मंडळींनी सरकारला एक ड्राफ्ट दिला. सरकार जोपर्यंत लोकात होतं तोपर्यंत ते सकारात्मक होतं आणि सभागृहात गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असहमत त्या ठिकाणी दाखवलेली. त्यामुळं राज्यातील धनगर समाज सरकारच्या विरोधात पेटून उठलेला आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की तुम्ही आमच्यासाठी चर्चा करण्यासोबत या, त्या चर्चा कशी झाली, काय काय चर्चा झाली? यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी धनगर समाजातील जे पुढारी आहेत, जे आमदार आहेत, जे माजी आमदार आहेत, मोठे उद्योगपती आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते चर्चा करण्यासाठी जात होते. परंतु परवा दिवशी जी वर्षा निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीला दीपक भाऊंनी समाजातला शेवटचा घटक अर्थात अडाणी असलेलं भगवान माथेरे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी शिष्टमंडळ पाठवलं. त्या शिष्टमंडळामध्ये मी स्वतः होतो, आमचे अनिल झोरे असतील, बिरू कोळेकर असतील, सुभाष खेमनर असतील, या सगळ्यांनी मिळून आम्ही धनगर आरक्षण हे कसं संविधानिक आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कसं धनगर समाजाला आरक्षण देता येतं हे आम्ही त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश महाजन, पंकजाताई मुंडे, अर्जुन खोतकर, नारायण कोचे या सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी पटवून दिलं. आमच्या बाजूचे जे पुरावे आहेत ते देखील आम्ही सांगितले आणि सरकारने या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती केली.
मी रामभाऊ लांडे. योकोट आरक्षण आमच्या हक्काचे, कोण म्हणतं देत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धनगर आरक्षणाची अंमलबजावणी छत्रपती शिवाजी महाराज की जय. अहिल्यादेवी होळकरांचा. या बातमीसह बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.